तर गावामध्ये कोणीच नव्हते तर एकटाच होतो बसून. तर मग लक्षात आला की आज तर सोमवार आहे, तर आज तर आपल्या घोटीचा बाजार आहे. तर मग गाडी घेऊन निघलं घोटी जाण्यासाठी. तर मधातच लक्षात आला की वावरामधून आपल्याला कोंबड्या पण आणायचे आहे. तर मग सीधा गेलो वावराकडे. मग गाडी लावलो रस्त्यावर आणि पैदलच निघलो वावरामध्ये. तर घटक्यापर्यंतच पोहोचलो वावरामध्ये. तर आल्याबरोबरच आपल्याला कोंबड्याच पाहायला भेटले. तर हेच कोंबड्या न्यायचे होते आपल्याला घराकडे. तर आधी सारे कोंबड्याला घेऊन गेलो एका जागी. मग एक एक कोंबडी पकडून टाकलो थैल्यामध्ये. मग बाबापाशी थैले वगैरे दिलं आणि निघलो आम्ही घराकडे. तर मग आता बाबाला तर घरी पण नेऊन सोडा लागल. तर मग गाडी घेऊन सीधा आलो घराकडे. तर बाबाला सोडून दिलं गावापाशी आणि पलटून वापस निघलो घोटी जाण्यासाठी. तर मध्यातच ताण्याला ठेवलं होतं. तर मग तेले पण म्हणलं बस गाडीवर. मग तेले बसून निघलो मग वापस घोटी जाण्यासाठी. तर घोटीमध्ये आल्यावर कसं वैभ्यात दिसला आणि त्याच्यापाशी बाजाराचा थैला होता. तर बाजाराचा थैला घेऊनच परा लागला होता आणि त्याची ऍक्टिंग पहा. मग तेले पण घेतलो गाडीवर आणि निघला आम्ही बाजार फिरण्यासाठी. तर मग आधी फिरून घेतले आपला घोटी बाजार. आणि आज तर गर्दी पण नाही तेवढी, कारण का लोकांपाशी पैसाच नाही वाटते. तर मग आलो गुपचूप वाल्यापाशी. तर याच्यापाशी तर लयच गर्दी होती. तर इथं आल्याबरोबरच आपल्याला भेटले आपल्या ओळखीचे माणसं. मग त्यांना सर्वांना घेतलो आपल्या ब्लॉग मध्ये. तर गुपचूप वाल्यापाशी लयच गर्दी होती. तर मग गेलो शेतूमध्ये, कारण का इथं होतं गणा भाऊ बसून आणि त्याच्यापाशी जाऊन पाहिलं तर तो पिक्चर पाहत होता. मग तेवढ्यातच गुपचूप वाल्यापाशी गर्दी पण कमी झाली होती. मग आम्ही 3 जण थांबले गुपचूप खाण्यासाठी. तर तेवढ्यातच आपले फॉलोअर्स पण भेटले. तर मग आधी दिला प्लेट मध्ये कांदा. मग ताण्यानं वैभ्या दोघं पण बिरले खाले. मग त्यांचा खाना झाला की मी पण खाऊन घेतलो. मग माझा खाना झाला तर मग ताण्याचा होता बाजाराचा थैला. तर मग बाजाराचा थैला घेऊन आम्ही निघले घराकडे. तर आपण 1K फॉलोअरच्या लयच जवळ आहोत. तर लवकरात लवकर फॉलो करून घ्या. तर आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच. व्हिडिओ आला असेल तर नक्की लाईक करा आणि असे डेली ब्लॉग पाहण्यासाठी फॉलो पण करून घ्या.